नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरू करत आहोत आपल्या सिरीजचा नवीन चॅप्टर धमनी शरीर. खूप छोटा चॅप्टर आहे धमनी शरीर. आता धमनीची सर्वात पहिली व्याख्या सांगितलेली. काय सांगितलेली आहे? व्याख्या काय सांगितलेली? धमनाद धमन्य. काय सांगितलेले आहे? धमनाद धमन्य म्हणजेच ब्लोईंग. काय म्हणजे काय सांगितलेलं आहे? ज्यामध्ये स्पंदन असते. काय असते? स्पंदन. त्या प्रणालीला आपण धमनी म्हणतो. ज्यामध्ये काय असते? स्पंदन असते, त्याला काय म्हणतो आपण? धमनी म्हणतो. काय म्हणतो? त्या प्रणालींना धमनी म्हणतो. तर वाग्भटांनी आणि शारंध्रांनी वेगळं सांगितलेले. वाग्भटांनी काय सांगितलेलं आहे? शरीराच्या खोलगट भागात स्थित असतात. कुठे स्थित असतात? खोलगट भागात स्थित असतात. ते स्निग्ध आणि लोहित वर्णाचे असतात. कोणत्या वर्णाचे असतात? स्निग्ध आणि लोहित वर्णाचे. आणि कुणाला वाहून घेऊन जातात? शुद्ध रक्ताला. कुणाला? शुद्ध रक्ताला वाहून नेणारी नलिका म्हणजे काय म्हटलं आहे? धमनी म्हटलं आहे. तर काय सांगितलेलं आहे? ज्यामध्ये काय असतं? स्पंदन असतं. काय असते? स्पंदन. त्या प्रणालीला काय म्हटलं आहे? धमनी म्हटलेलं आहे. वाग्भट काय म्हणले? शरीराच्या कुठं असतात? खोलगट भागात स्थित असतात. स्निग्ध आणि लोहित वर्णाचे असतात. जे शुद्ध रक्ताला वाहून नेणारे नलिका असतात, त्यांना काय म्हटलं आहे? धमनी म्हटलं आहे. शारंध्र काय म्हणतात? ज्या आपण रसवाही नाड्या आहेत. काय आहेत? रसवाही नाड्या. ते वायूचं वहन करतात. कुणाचं वहन करतात? वायूचं वहन करतात. त्यांना काय म्हटलं आहे? धमनी म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? धमनी म्हटलं आहे. तर काय झालं? धमन्नाद धमन्य. ज्यामध्ये स्पंदन असतात त्यांना काय म्हटलं? धमनी. वाग्भटांनी आणि शारंध्रांनी वेगवेगळे. वाग्भटांनी काय सांगितले? शरीराचे खोलगट भागात स्थित असतात, स्निग्ध लोहित वर्णाचे असतात आणि शुद्ध रक्ताला वाहून नेतात. आणि शारंध्रांनी काय सांगितलं? रसवाही धमन्या, रसवाही नाड्या ज्या वायूचं वहन करतात त्याला काय म्हणतो? धमनी म्हणतो. रसवाही नाड्या ज्या वायूचं वहन करतात त्याला काय म्हणतो आपण? धमनी म्हणतो. हे झाली व्याख्या. त्याच्यानंतर धमनीचं स्वरूप काय आहे? ज्याप्रमाणे कमळाला देठ असतं ना, देठाला छिद्र असतं. म्हणजे कमळाच्या देठाला इथे छिद्र असतं, पोकळीप्रमाणे रचना. त्यामधनं काय होतं? वॉटर ट्रान्सपोर्ट चालू असतो. म्हणजे ज्याप्रमाणे कमळाच्या देठात म्हणजे स्टॉक ऑफ लोटस मध्ये सूक्ष्म छिद्र असतात, आगे तसेच धमनीमध्ये पण सूक्ष्म छिद्र असतात. आणि त्यामधनं काय होतं? सप्लाय चालू राहतो रसवाही. हे झालं स्वरूप. व्याख्या काय सांगितलेली आहे परत बघून घ्या. जे स्पंदन करतात. वाग्भटांनी काय सांगितले? खोलगट भाग असते स्निग्ध लोहित वर्णाच्या शुद्ध रक्ताला वाहून नेणारी नलिका. शारंध्रांनी रसवाही नाड्याच्या वायूचं वहन करतात. स्वरूप कमळाच्या देठाला जसे छिद्र असतात तसेच धमनीला पण छिद्र असतात, जे रसवाला वाहून नेतात. आता मुख्य सांगितले नाभिके समान. नाभिके समान म्हणजे फ्लूट लाईट. फ्लूट लाईट जे स्ट्रक्चर असतं, आकाशयुक्त पोकळी जी असते तिला काय म्हणतो आपण? धमनी म्हणतो. धमनीचं प्रभावस्थान नाभी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? नाभी सांगितलेलं आहे. आणि रक्तवहन होते व स्पंदन वाढवून येते. हे काही इम्पॉर्टंट नाही एवढं. त्यानंतर धमनीचं स्थान काय सांगितलेलं आहे? नाभी, अम्बिलिकस. धमनीचं स्थान काय सांगितलेलं आहे? नाभी. चरकांनी 10 संख्या सांगितलेल्या आहेत, सुश्रुतांनी 24 सांगितले. सुश्रुतांनी 24 संख्या कशा सांगितलेल्या आहे? हृदयापासून जो रस बाहेर निघतो, हृदयापासून जे रसाचं वहन होतं ना, ते ऊर्ध्वगामी 10 जातात, अधोगामी 10 जातात आणि तिर्यक 4 जातात. 24 सांगितलेलं आहे. कसं सांगितलेलं आहे? सपोज हे नाभी. नाभीपासून काही वरच्या दिशेला जातील, काही खालच्या दिशेला जातील. वरती 10 जातात, खाली 10 जातात आणि तिर्यक बाजूला 4 जातात. 2 हाताकडे 2 पायाकडे. तर ऊर्ध्वगामी बघून घेऊ. ऊर्ध्वगामी काय असतं? स्थान कोणते असते? शीर, ग्रीवा किंवा ऊर्ध्व शाखा. हृदयापाशी गेल्याच्या नंतर त्याचे परत डिव्हिजन होतं 3 मध्ये. 10 10 10 असे 30 डिव्हिजन होतात. कार्य काय सांगितले? शब्द स्पर्श रूप. मॉडर्न मध्ये लिंग्वल किंवा मॅमेलरी आर्टरीज होती. अधोगामी काय सांगितलेलं आहे? म्हणजे खालील भागाचे जातात. मध्यभाग गेल्यानंतर त्याचे पण पुन्हा 3 मध्ये विभाजन होतात आणि 30 होतात. अधोभागी मल, मूत्र, अन्न, पाण्याचं पचन करून एक्सक्रीशन मध्ये आलं. आर्टरीज ऑफ एपिडिडायमिस आणि मेसेंट्रिक असे. तिर्यकग्रामी म्हणजे शाखात विभाजन होतं ते तिर्यकग्रामी. ज्या धमन्या बाह्य भागी जातात त्यांना त्वचेशी संबंधी असतात. म्हणजे कोणते? क्युटेनियस किंवा पेरिफेरल वेसल्स. हा झाला तुमचा धमनी शरीर. खूप छोटा चॅप्टर होता. धन्यवाद.